रील्स येत होत्या म्हणून म्हणलं 150 रुपयामध्ये करून देतोय म्हणला. हा चॅनलची लिंक पाठवली, हा चॅनलचा फोटो काढून पाठवला. आता तो ऑफलाईन गेलेला आहे. आता त्याने इथं सांगितलं फक्त 150 रुपये मॉनिटाईजसाठी पेमेंट कर म्हणून केलं. मॅसेज बघा तुम्ही सगळे. मी ओला उबरला गाडी चालवणार मेंबर, आता याला 150 रुपये केलेत मी. आता हा काय करतोय आपण हे बघू. त्यांनी आता कुठला हॅक लावला आहे मला माहिती नाही. माझं चॅनल हे जरी बॅन झालं तरी मला एवढं काही वाटत नव्हतं. मला फक्त हे जे ऑनलाईन आहेत हे चेक करायचे होते. आता 1000 त्यांनी सबस्क्रायबर केलेत माझे. आता बघायला गेलं 1000चा सबस्क्रायबरचं आपण बघू. सबस्क्रायबर 1000चे सबस्क्रायबर इथं निघून गेलेले. आता राहतं वॉच टायमिंगचं. आता बघू आपण वॉच टायमिंगसाठी तो काय करते. आपण आता याला पाठवलं आहे 1K झाले म्हणून दाखवते म्हणून. परत आपण बघू यूट्यूब ह्याच्यामध्ये हे जे वाढवलं त्यांनी हे कंटिन्यू वाढलेले राहतात का हे पूर्ण फ्रॉड करते. आता मी हा पाठवले. माझं इथं 1Kचं टार्गेट कंप्लीट दाखवते, इथं बी दाखवते कंप्लीट. आता राहतं काय वॉच टायमिंग आणि मिलियन व्ह्यूज. आता तो त्याच्यासाठी काय करतोय आपण हे बघू. 1700 त्याने किती वाढवलेत सबस्क्रायबर आणि व्ह्यूज मला हे बघायचं. आता 1700 डायरेक्ट 17, कमी जास्त काही नाही. आता बघू की मॉनिटाईजसाठी तो काय करतोय नक्की. आता माझे तर इथले काही आलंय ऑडिओ मेसेज आलाय, ऐकू. पेमेंट कीजिए, उसके बाद वॉच टाइम और व्यूज कंप्लीट हो जाएगा। जैसे ही आपका मोनेटाइज 970 रुपये अकाउंट वेरिफिकेशन चार्ज पेमेंट कीजिए, उसके बाद वॉच टाइम और व्यूज कंप्लीट हो जाएगा। जैसे ही आपका मोनेटाइज होता है चैनल, आपको 970 रुपये का रिफंड हो जाएगा। यूट्यूब की तरफ से आपको जो मेल आएगा, मेल में आपको एड्रेस, बैंक, बैंक डिटेल सेंड करनी है। जो बैंक डिटेल सेंड करोगे उसी में आपको यूट्यूब की द्वारा 970 रुपये रिफंड हो जाएगा। ते म्हणतोय की त्याचं म्हणणं काय आहे की 900 काय दाखवतंय, कुठला स्क्रीनशॉट आहे मलाही नाही माहिती. चॅनल शॉर्ट्स म्हणून काय झालं अमाऊंट व्हेरीफाय 976 रुपये. 976 रुपये पाठवल्याच्यानंतर अकाउंट व्हेरीफाय होईल म्हणतोय तो. असं पे इन 976 रुपये. आता आपण काय करायला पाहिजे ते नाही माहिती मला अजून. म्हणजे टोटल किती जातात आपले 900 1000 रुपये हे ते 1,500 रुपये जातात आहेत. आता तरी चेक करणार आहे आपण हा कोण आहे काय आपल्याला काहीच माहिती नाही, पण चेक करू आपण. सर वन डेचा टायमिंग भेटेल का? वन डे म्हणजे उद्या नाही तर उद्या दुपारपर्यंत करतो. हिंदी में बात कीजिए। क्या मैं क्या बोल रहा था, कल दोपहर तक करने के बाद चलेगा क्या? सर ये 2 घंटे के अंदर अंदर आपको पेमेंट करना है। अगर 2 घंटे में पेमेंट नहीं कर पाते हैं आप, उसके बाद आपका ऑर्डर कैंसिल कर दिया जाएगा, आपके सब्सक्राइबर रिमूव हो जाएंगे। और 2 घंटे में नहीं किया तो, और मोनेटाइज 2 घंटे में भी 2 घंटे में हो गया वॉच टाइमिंग, तो बैंक डिटेल्स पहले भरना पड़ेगा पहले, सबसे पहले? हाँ, अगर आप 2 घंटे में 976 रुपये पेमेंट करते थे, अंदर आपको मेल आ जाएगी यूट्यूब की तरफ से, और आपका जो चैनल है मोनेटाइज हो जाएगी। बैंक डिटेल्स वगैरह उसमें सबमिट करेंगे। 2 घंटे के आपको पहले ये बैंक डिटेल्स सब अटैच करना पड़ेगा क्या? जी सर, जी सर, 2 घंटे के पहले ये सब कुछ करना पड़ता है। जी सर। और मोनेटाइज का जो ये अपना प्रोसेस है वो सब फाइल करके रखना पड़ेगा क्या? हाँ, वो अभी मेल आएगा आपको, जैसे ही आप ये अकाउंट वेरिफिकेशन, हम्म उसके बाद आपको मेल आएगा। मेल में आपको डिटेल्स फिल करनी है। डिटेल्स फिल करते ही 5 से 7 मिनट में दोबारा एक मेल आएगा कंफर्मेशन का कि यू आर एलिजिबल फॉर यूट्यूब पार्टनरशिप प्रोग्राम। और ये बाद में सब्सक्राइबर नीचे तो नहीं गिरेंगे ना? गिरेंगे अगर आप अकाउंट वेरिफिकेशन चार्ज पेमेंट नहीं करोगे तो। नहीं नहीं, अभी नहीं, पेमेंट करने के बाद हो। हाँ, पेमेंट करने के बाद नहीं गिरेंगे, उसकी गारंटी है। चलेगा, चलेगा, देखते हैं, 1-2 मिनट में देखता हूँ दोस्तों के पास, लेके पास देता ठीक है हूँ. सर। चलेगा. आता त्यांनी बोलल्या का आपण मोनेटाईज साठी त्याला 976 रुपये द्यायचे होते, आपण त्याला 1K केलं. तसे 25 आणि 14 24 रुपयासाठी आपण लॉसला कसे गेलेलो. तर आता खरं होतं का नाही ते बघू आपण सगळं. मॉनिटाईज जर नाही झालं तर जो युट्यूब वाला बाबा हे ते नाव येतात, ते नाव खरे असतात का फेक असतात हे तुमच्या लाईव्ह मध्ये तुमच्या समोर दाखवतो.
रिक्षा चालवून इन्कम केलेली आहे. रिक्षाची इन्कम ह्याला पाठवलेली आहे. आता रिक्षा चालवून इन्कम करून पण जर हे सगळं फेक असेल तर तुम्ही तुमच्या सावधगिरीने बघा आणि तुम्ही सगळ्यांना ही लिंक पाठवा. खरं चांगलं मॉनिटाईज होत असेल तर बघू आपण. नाही झालं तर मग हे आहे इथं. हॅलो. जो आपने पेमेंट किया है सर, गलत पेमेंट किया है। आपको हाँ फिक्स सर। 976 रुपए ही पेमेंट करना है वहाँ पे। अब ये स्क्रीनशॉट वहाँ पे अपलोड नहीं हो रहा है। जो अकाउंट वेरिफिकेशन चार्ज लिखा हुआ है उसके पीछे नीचे एक स्क्रीनशॉट अपलोड करने का ऑप्शन है, वहाँ पे ये नहीं हो रहा है। ये पैसा आपको, आप जो अकाउंट ऐड करोगे उसमें रिफंड हो जाएगा। आप फिक्स 976 रुपए अमाउंट पेमेंट सर कीजिए। अभी पेमेंट ही ना, नहीं है अभी। अभी मैं एक क्या हजार करूँ? मेरे रुपये को मैंने मैंने आपसे बोला था 1000 रुपए करने के लिए। वही तो बोल रहा हूँ, अभी तो पेमेंट ही नहीं है, अभी क्या करना पड़ेगा? अब ये पेमेंट रिफंड हो जाएगा अकाउंट वेरिफिकेशन क्लियर होते ही। आप फिक्स अमाउंट पेमेंट कीजिए 976 रुपए, ना तो कम ना ज्यादा। अभी रिफंड कब होगा? जब अब मेल आएगी आपको, मेल में आप अपनी बैंक डिटेल सबमिट करोगे तब वो हम्म, बैंक में रिफंड हो जाएगा। ये पेमेंट 1000 रुपए का और जो अब करोगे 976 रुपए का, दोनों पेमेंट रिफंड हो जाएंगे। ठीक है चलेगा, देखते हैं अभी। सर, ट्राई कीजिए। फिर आपका वो ऑर्डर कैंसिल हो जाएगा। मैं बैठा हूँ आपके लिए, वेट कर रहा हूँ। मैं दूसरे का ऑर्डर नहीं लगा रहा हूँ। चलेगा चलेगा, देखता हूँ। ठीक। हे अकाउंट शक्ती म्हणून आहे, इथं बघताय तुम्ही. शक्ती म्हणून अकाउंटचं नाव आहे. त्याला 1000 रुपये केले, त्याला वाटलं आपण 25-26 रुपये एक्स्ट्रा करू म्हणलं, काय एवढा फरक नाही पडणार म्हणून. आता आपण केलं ते एक्स्ट्रा. आता त्याचं म्हणणं आहे की ओके सर, वेट म्हणतोय तो. वेट केल्याच्या नंतर आपण चेक करू की काय होतंय नक्की आणि आपल्यासोबत फ्रॉड होतोय का आपलं रिअल मध्ये मॉनिटाईज होतंय हे बघू आपण. आपल्या इथं सबस्क्रायबर तरी दाखवतंय एवढे. आता वेट अँड वॉच की आपल्यासह वॉच टायमिंग साठी काय होणार आहे हे बघायला मजा येणार आहे आपल्याला. आता इथे तर अजून तर काय दाखवत नाही, साठी काही अवेलेबल दाखवत नाही मला. दोन दोन पाहिजेत आपल्याला. दोन काय होते आपल्यासोबत कळणार आहे आता. 10 ते 15 मिनिटांमध्येच कळेल. लय वेळ नाही लागणार ह्याला. तर चेक करू. चेक केल्याशिवाय कसं कळणार नाही ना मॉनिटाईज खरं आहे का कुठं आहे. हे सगळ्या जाहिराती येतात त्या. आपण त्याच्या तोंडाने ऐकलेलं की त्याचं म्हणणं होतं की हे फक्त किती 2 तासामध्ये सबस्क्रायबर डाऊन होतात. आता माझ्या मित्राने एकाने केलं होतं स्वतःहून, त्यावेळी त्याचे सबस्क्रायबर हळूहळू डाऊन झाले होते. आता ह्यानी काय केलंय ते मला नाही माहिती. आता वॉच टायमिंगसाठी त्यांनी पेमेंट घेतलेली आहे 976 रुपये, म्हणजे 1000 1,500 रुपयाच्या घरात त्यांनी घेतलेत आणि टोटल आपले गेलेत 2,500च्या घरात. 2000 100 200 रुपये गेले घरात, 2200. तर मॉनिटाईज होतंय का नाही हे मेन राहणार आपल्यासाठी. हे झालं तर मॉनिटाईज, नाही झालं तर मग आता ते म्हणतात ना, किस्मत किस्मत आजमावायची. आणि एक रिक्स पण असते, एक चांगला पॉईंट पण असतो. आता हे चांगलं होतंय का घाटा होतंय हे आपल्याला थोड्या वेळातच कळणार आहे. आता इथं तर काही चेंजेस अजून तरी दिसत नाहीयेत. आता इथले चेंजेस कधी काय होतील काय माहिती. तर 12 डेट पर्यंत दाखवते, 12 फेब्रुवारी पर्यंत, 12 फेब्रुवारी 2026. आता आपल्याला करायचंय काय, 1000 सबस्क्रायबरचं झाले आणि मॉनिटाईज साठी पाहिजे काय की 4000 वॉच टायमिंग तरी, आता 1 मिलियन व्ह्यूज तरी. आता व्ह्यूज मध्ये तरी तुम्ही काही छेडछाड अजून तरी दिसत नाही मला. दिसत नाही मॉनिटाईज व्ह्यूज मध्ये काय छेडछाड. आता कळेल आपल्याला थोड्याच वेळात काय होणार आहे आपल्यासोबत. परत त्यांनी परत जास्त व्ह्यूज वाढवले. त्यांनी 2.13 के व्ह्यूज केलेले आहेत आणि आता व्ह्यूज म्हणजे फॉलोअर्स केले त्यांनी. व्ह्यूज तर अजून वाढले नाहीत आपले तसे. बघू आता काय होते काय नाही. त्याच्याकडनं मेसेज ओके सर वेट म्हणून टाकला आहे. मॅसेज हा चालू आहे आपल्या त्याचा आत्तापर्यंत. बघू आता पुढं काय होते आपल्यासोबत. तो फॉलोअर्स वाढवतोय. फॉलोअर्सची फार वाटच लावली त्यांनी वाढून. व्ह्यूजचं काय करतोय हे मेन महत्त्वाचं आहे. कारण इथं तर काय अजून दाखवत नाही आहे 2मध्ये. परत फोटो आला 2.700. वॉच टायमिंग
आता त्याने मेसेज टाकला आहे वॉच टायमिंग पण करतो आहे म्हणते. मी लिहिलेलं वॉच टायमिंग तर राहू वेट करो म्हणजे वेट करा म्हणते ते अजून की वॉच टायमिंग करतो आहे मी. तर काय होणार आहे नक्की आपल्या संग फ्रॉड होतो आहे हे आपलं मॉनिटाईज होतं आहे हे बघण्यामध्ये आपण इंटरेस्टेड आहे. 2,000 रुपये बसल्या बसल्या 2-2,500 रुपये बसल्या बसल्या आपण गमून आता बसलो आहे आपण खरं तरी. बघू आता काय होतं आपल्यासोबत. सेकंड स्टॉप विन काय म्हणतं आहे काय माहिती ते मलाही काय कळलं ना. बघू त्याचा मेसेज आल्यावर कळलं आता तो काय म्हणतो आहे ते. यूट्यूब अकाउंट अटैच करो के बाद ही वॉच टाइम कंप्लीट होगा. आता त्याचं म्हणणं आहे की मी 2387 रुपये त्याला पाठवावे. आता आपली कॅपॅसिटी संपली आणि हे कम्प्लिटली फ्रॉड आहे. यूट्यूबवाला बाबा हे ते जे येतं ना हे सगळं फ्रॉड आहे. इथं कळून चुकलं. त्याचा आता फोन येईल का काय येईल बघू आणि आता चेक करू. होणार नाही एवढं तर झाले आता फिक्स. कारण मी आता ही 2327 रुपये मी काय त्याला परत पाठवणार नाही पेमेंट. विषय संपला इथंच. मॉनिटाईज होईल नाही होईल ते आपल्या नशिबावरच आहे. विषय क्लोज. आता बघू काय म्हणतोय तो फोन. हॅलो हाँ सर, क्या इशू है बताइए, हिंदी में बताइए, मुझे समझ में नहीं आ रहा क्या बोल रहे थे आप। मैं क्या बोल रहा हूँ अभी मेरे पास पैसे नहीं हो. 2387 रुपये कुछ बोले ना आपने. जी वो अभी मेरे पास पैसा ही नहीं है सर. सर, आप किसी से अरेंज करके पेमेंट कर दीजिए लास्ट एंड फाइनल अभी स्टेप है। अभी यही अरेंज करने के लिए नाका नाका आ गई है. वही अरेंज करके तुम्हें भेजा था. तुमने क्या बोला लास्ट पेमेंट है. उसके बाद कोई पेमेंट नहीं है. अभी तो बोल रहे सर हो वो फिर से आपने रॉन्ग पेमेंट किया था, मेरी जिम्मेदारी नहीं थोड़ी नहीं आप रॉन्ग आपको पेमेंट मेरे बोला। से हुआ वो मान्य कर रहा हूँ ना. मैं क्या बोल रहा हूँ मैं गलत नहीं बोल रहा हूँ. मेरे गलती से हो गया. मैंने बोला कि 2 रुपए छूटने दो तुमको. तुम्हारे अकाउंट में जा रहे हैं. मेरे को ऐसा दिख रहा था उसमें कि तुम्हारे अकाउंट में जा रहे हैं. इसलिए मैंने बोला ऊपर के जान दो. ऊपर के ऊपर मैंने सीधा वैसा पेमेंट कर दिया था. उसके बाद तुमने बोला वैसा नहीं ऐसा इधर स्क्रीनशॉट देना पड़ता है. इसके लिए मैंने फिर से 900 इतना कर दिया. उसके बाद अभी मेरे पास हाँ दोस्तों के पास भी पैसे नहीं है. दोस्तों का पेमेंट भी नहीं है और कुछ भी नहीं है अभी मेरे पास. मॉनिटाइज होता है तो देखो नहीं तो मैं मेरा लॉस समझ के मैं छोड़ देता हूँ. क्या ऐसा कोई दिक्कत नहीं. सर, ये लास्ट में फाइनल करना था, उसके बाद नहीं वही तो आपका नहीं मनी नहीं कैंसिल हो पैसे ही जाएगा। नहीं तो क्या लास्ट पेमेंट कर सकता हूँ मैं. पैसे ही नहीं अभी किसके पास भीख मांगू. चलो तुमने ठीक है, बोला लास्ट है इसके लिए मैंने मेरी बात दो सुनो। बार मैंने मांग के देखा लास्ट पेमेंट है बोल के. मैंने दोस्तों से ले लिया. अभी लास्ट के बाद अभी ठीक है, और पेमेंट. ठीक है, मेरी बात सुनो। आप 1,000 रुपये और पेमेंट कर दो, बाकी मैं पेमेंट कर दूंगा, ठीक है। भाई मेरे पास 1,378। सच में बता रहा हूँ मैं 1 रुपए नहीं. अकाउंट के स्क्रीनशॉट भेजता हूँ तुम्हें. ठीक है, डॉट ठीक है, सब दोस्तों के साथ ठीक है, तो पेमेंट मैं लेके कोई दिया हूँ दिक्कत नहीं मैंने. है। चलो चलो, छोड़ो, अगर पैसे नहीं है तो कोई इश्यू नहीं है, मैं ऑर्डर कैंसिल कर रहा हूँ फिर, ठीक है। चलेगा चलेगा कर दो सर. कोई प्रॉब्लम नहीं कैंसिल क्योंकि मेरे ओके, को थैंक यू, थैंक यू। चलेगा सर. ऑर्डर कैंसिल करो इनका। ऑर्डर कैंसिल करो, सब्सक्राइबर का भी करो, सब्सक्राइब रिमूव करो सारा। सारे रिमूव कर दो कोई दिक्कत नाही. मैंने त्यांनी मला काय म्हणला सबस्क्रायबर रिमूव्ह करतोय तो आणि सबस्क्रायबर रिमूव्ह करू काही घेतलेलं नाही आपलं. पण ते बघायला गेलं तर क्लिअरली फ्रॉड आहे. जे फेसबुकला येतात इंस्टाला येतात फेसबुकला ह्यांना त्यांना रील्स येतात ना युट्यूबवाला बाबा हा बाबा तो बाबा ते खरं लंड आहेत. हे सगळे लुबरायला बसलेली आहेत सगळी. आता बघा तुमच्या तोंडासमोर तर म्हणला मला 1,000 रुपये पाठव म्हणला. मी वरचे पे करतो म्हणला. आणि त्याला मॉनिटाईज जर करायचं असेल त्याने स्वतःहून केलं असतं ना. बघायला गेलं तर तो म्हणला असता हो चल जाऊ दे तू एवढं केलंय तर जाऊ दे वरचे मी पे करतो. तुला मॉनिटाईज झाल्याच्या नंतर तू मला पेमेंट कर. असंही म्हणून एखादा करू शकत होता एवढे पेमेंट झाल्याच्या नंतर. हे क्लिअरली फ्रॉड आहे. आता माझे सबस्क्रायबर रिमूव्ह द्या. सबस्क्रायबरचा काही घेण देण नाही. पण हा नंबर बी बघा. हा नंबर पण आहे. हा नंबर पण बघा. नंबरला आता मी काय त्याला फोन लावून त्रास देत नाही बसणार आहे. हा नंबर आहे. माझ्या संग फ्रॉड केलेलं आहे ह्यानी. मी सगळे क्लिप्स अटॅच करून युट्यूबला टाकतो. बघू पुढचं पुढं. झाले हे सगळं फ्रॉड आहे. आपण हे सबस्क्रायबर कसे वाढवत येतात मलाही माहिती आहे. पण हा वॉच टायमिंग वाढवायचा पॉईंट त्यांनी क्लिअरली नकार दिलेला नाही. हे पेमेंट कर म्हणला. ही पेमेंट केली आपण. हे पेमेंट केल्याच्या नंतर त्यांनी युट्यूबचं दाखवलं. त्यांनी काय खोललं हे नाही माहिती मला पण कॅम्प्युटरमध्ये. हा म्हणतो इथं आता इथं करण्यासाठी की त्याला पेमेंट लागते किती
तुम्हीच बघा, पेइंग 2387 रुपये पे अकाउंट हे हा डायलॉगमध्ये काय सांगतोय की सगळे पैसे तुम्ही YouTube मॉनिटाईज झाल्याच्या नंतर येणार. पण YouTube मॉनिटाईज होण्यासाठी हा झक मारतच नाही ना सबस्क्रायबर, तर मी कसेही वाढून दाखवतो. 2 तासामध्ये सगळे सबस्क्रायबर जातात हे मला माहिती आहे. आता ह्याला मी मेसेज टाकलेला तसा नंबर सकट मी क्लिअर फ्रॉड म्हणून टाकतोय आणि हे सायबर क्राईम कडे बी जाईल असं माझं म्हणणं आहे. आता त्याचं म्हणणं आहे की मेसेज टाकू नको, डोंट मेसेज म्हणतोय. तर क्लिअर झालं फ्रॉड आहे हा. आणि ह्याचं जे हे आहे तुम्ही चेक करा, ग्रुप बघा, नंबर बघा. आणि काय आता आपले तर गेले 1,500 रुपये, 2,500 रुपये गेलेत तसे आपले. आता आपल्याला घरी कसं तोंड दाखवायचं हे माहिती नाही. 2,500 तर फेस केल्यात आपण गेलेली. ही जाहिरात पण आपण दाखवू बघा. हा तो मेंबर असा त्यांनी ग्रुपमध्ये हे केलेलं आहे. ग्रुपमध्ये जी रील्स होती ही रील्सवर मी ह्याला पैसे वाढवले. 150 रुपये सबस्क्रायबर दाखवलेलं मी सगळं तोंडासमोर बघताय तुम्ही. आणि आता बघू, आपल्याला आपले पैसे रिटर्न तर भेटणार नाहीत, पण कोण सपोर्ट करू